नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बटाट्यांची भजी खूपदा खाल्ली असतील, पण आज आपण बटाट्याची भजी अगदी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आणि ही कुरकुरीत भजी तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा। अगदी मस्त होतात आणि वेगळी चव लागते नेहमीच्या बटाट्याच्या भज्यांपेक्षा। तर यासाठी एक बटाटा घेतलाय। हा बटाटा खूप मोठ्या आकाराचा आहे म्हणून मी एकच घेतला। तुम्हाला किती करायचे तेवढे घ्या। आता या बटाट्याला कट करून घ्यायचं आहे। या भज्यांसाठी आपण बटाटा किसून नाही घेणार आहोत, तर आपल्याला बटाट्याचा जो मोठ्या आकाराचा किस असतो त्यापेक्षा जरा मोठ्या आकाराच्या स्टिक्समध्ये हा बटाटा कट करून घ्यायचा आहे। या प्रकारे आधी स्लाइसेस कट करून घेऊ आणि त्यानंतर त्याच्या स्टिक्समध्ये कट करू। अशा प्रकारे मी बटाटा चिरून घेतला। आता ह्या बटाट्याच्या ज्या स्टिक्स आहेत त्या आपल्याला धुवून घ्यायच्यात, म्हणजे यातलं स्टार्च निघून जाणार। समहाऊ ती क्लिप माझ्याकडून मिस झालेली आहे, पण तुम्ही नक्की धुवून घ्या। आता यामध्ये पीठ ॲड करायची आहेत। तर 3 टेबलस्पून बेसन घातलंय आणि 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घातलंय। यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली, पाव चमचा ओवा, पाव चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा जिरे पूड, चवीला मीठ, हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट। आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून घट्टसर असं याचं बॅटर तयार करायचं। अगदी पातळ नाही करायचं आहे आपल्याला आणि बटाट्याचा वापर जास्त केला आहे त्यामुळे पाण्याचा वापर अगदी कमी करावा लागतो। अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलं। आता तेल गरम करायचं आणि गरम तेलामध्ये अशा प्रकारे हे भजे, एकदा तेल गरम झालं की त्यानंतर आच मध्यम करायची आणि ही भजी छान कुरकुरीत तळून घ्यायची, जेणेकरून मधला सुद्धा बटाटा आणि बेसन छान शिजला जाईल। तर अशा प्रकारे अधूनमधून पलटवत ही भजी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत। तर ही भजी अशा प्रकारे तळून झालेली आहेत, मी काढून घेते। तर मित्रमैत्रिणींनो, नेहमीच्या भज्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेली ही भजी अगदी मस्त लागतात, चविष्ट अशी बनतात। रिमझिम पावसात गरमागरम चहाबरोबर ही भजी तुम्ही एन्जॉय करू शकता। तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह। बाय बाय।